नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा पुरी। त्यासाठी इथे मी 2 छोटे बटाटे कापून घेतलेले आहेत, एक अर्धा कांदा आहे आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या। या आधी आपण मिक्सरला लावून याची पेस्ट करून घेणार आहोत। यात अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। आता याची पेस्ट करून घेऊया। हे बघा, अशी अगदी स्मूथ पेस्ट करायची आहे। कसल्याही गाठी राहता कामा नयेत, नाहीतर मग ती पुरी लाटताना फाटण्याची शक्यता असते। आता एका भांड्यात आपण हे काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला हे 1 कप गव्हाचं पीठ आहे ते घालायचे। अर्धा कप रवा आहे, हा बारीक रवा आहे, तो घालायचा। याने पुऱ्या छान खुसखुशीत होतात। आता आपण बाकीचे मसाले घालूया। चवीपुरतं मीठ, थोडंसं तिखट पण घालायचं आहे। आपण यात मिरच्या घातल्या आहेत, अर्धा चमचा तिखट घातलंय मी। 1 चमचा धणे जिरं पावडर घालायचे, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा, म्हणजे छान चटपटीत चव येते पुऱ्यांना। 1 चमचा सफेद तीळ घालूया, म्हणजे पुऱ्या छान क्रिस्पी होतात। आणि थोडासा पाव चमचा ओवा घालायचा आहे। आता हे आपल्याला घट्ट मळून घ्यायचंय पीठ। आधी पाणी घालायचं नाहीये। अगदी झटपट होतात आणि अतिशय टेस्टी आहे। तुम्ही चहाच्या वेळेला सुद्धा पटकन करून गरम गरम खाऊ शकता चहा बरोबर। त्यात तेवढ्याच पाण्यात आपलं पीठ भिजलंय, वेगळं पाणी घालायची गरज नाहीये। याच्यापेक्षा पातळ करायचं नाही पीठ, नाहीतर मग पुऱ्या तेल ओढून घेतात। हे अगदी पातळही नाहीये आणि अगदी घट्टही नाही, पण ह्यामध्ये आपण रवा घातल्यामुळे ते थोड्या वेळाने घट्ट होणार आहे पीठ। थोडंसं तेल घालूया वरून, अगदी अर्धा चमचा तेल घातलंय मी। हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे तुम्ही बघू शकताय, एवढं घट्ट आहे ते। आता 10 मिनिटांसाठी आपण याला रेस्ट द्यायची आहे, म्हणजे मग त्यात जो रवा घातलाय तो पण छान फुलेल आणि मग पुऱ्या करायला घ्यायच्या। 10 मिनिटं झालेली आहेत। आपलं पीठ छान भिजलेलं आहे। माझ्याकडून एक पटकन गडबडीत राहून गेलंय, यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली नाहीये, तर आता मी कोथिंबीर घालते। तर हे छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित। हे बघा, आता पीठ थोडंसं नरम झालेलं आहे, रवा पण छान भिजलेला आहे। कांदा आणि बटाटा मिक्सरला लावताना अजिबात पाणी घालू नका, कारण कांदा आणि बटाटा दोन्हीला पाणी सुटतं। त्यामुळे ते कदाचित आपण जर वरून आणि पाणी घातलं तर ते जास्त होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही घालण्याची चूक करू नका, नंतर हवं असेल तरच घाला। माझं व्यवस्थित झालंय, पण कदाचित कमी जास्त झालं तर प्रमाण बिघडू शकतं आपलं। आता आपण याचे एक मोठी चपाती करून वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या केल्या तरी चालतील, किंवा छोटे गोळे करून पुऱ्या लाटल्या तरी चालेल। आता मी याचे गोळे करून घेते। हे बघा, एवढे एवढे करूया आपण। हे बघा, आपण गोळे करून घेतलेत। आता पुऱ्या करून घेऊया आणि मग सगळे एकदम तळूया। आता आपण पुऱ्या करून घेणार आहोत। याला पीठ लावायची काही गरज वाटत नाही, अशाच करायच्या। जास्त अगदी खूप पातळ करायच्या नाहीत। हे बघा, थोडीशी जाडच करायची। अशाच सगळ्या पुऱ्या आपण आधी करून घेऊया। हे बघा, आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। आता तळायला घ्यायच्या आहेत। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। आपण तेल तापलं का बघूया। थोडंसं पीठ टाकून बघते, एकदम लगेच वर आलेलं आहे, याचा अर्थ तेल तापलेलं आहे। आता सावकाश पुरी सोडायची आणि गॅस अगदी मोठा नाही ठेवायचा, मीडियम ठेवायचा, नाहीतर लगेचच पुरी काळी होईल। वा, छान फुगलेली आहे पुरी, मस्त। आता दुसऱ्याही बाजूने झालेली आहे छान पुरी। काढून घेऊया एका प्लेटमध्ये। आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया।